नेपाळमध्ये प्रचंड प्रमाणात अराजकता माजली आहे. तेथील तरुण युवा वर्ग रस्त्यावरती उतरून तोडफोड करत आहे. तरुण वर्ग, युवा वर्ग म्हणजे नेमका कुठला वर्ग, तर जेन झी असं त्याला संबोधले गेले आहे. 15 ते 30 वयोगटातील ही जी मुलं आहेत हे रस्त्यावर उतरून विरोध प्रदर्शन करत आहेत. विरोध प्रदर्शनाला हिंसक वळण लागले आहे. या मुलांनी शासकीय कार्यालय, पोलीस स्टेशन, जेल, मोठे मोठे हॉटेल्स सगळ्यांना आपले लक्ष केले आहे. मॉल्सला लक्ष केले आहे. तोडफोड सगळीकडे चालू आहे. मंत्र्यांना पकडून मारणं चालू आहे. तेथील बऱ्याचशा मंत्र्यांनी राजीनामा दिले, पंतप्रधानांना राजीनामा दिले. सगळीकडे जाळपोळ चालू आहे. हे एवढं अराजक माजण्याचं कारण काय होतं, तर निमित्त असे झाले, सोशल मीडियावरती नेपाळ सरकारने बंदी घातली. नेपाळ हा देश पर्यटनावरती जास्त अवलंबून आहे. त्यामुळे याचा परिणाम तेथील पर्यटन क्षेत्रावरती झाला. आणि पूर्वीच खदखदत असलेला राग, की जेव्हा 2008 मध्ये राजेशाही गेली आणि लोकशाही आली, त्याच्यानंतर तिथे बऱ्याचशा मंत्र्यांवरती भ्रष्टाचाराचे आरोप झाले. बेरोजगारी बऱ्याच प्रमाणात वाढलेली आहे. गरिबी आहे, महागाई आहे. हे असे बरेचसे प्रश्न तेथील युवा वर्गाला सतावत असतील आणि त्याचा स्फोट झाला. भ्रष्टाचारी मंत्री नकोच, अक्षरशः त्यांना पकडून मारणे चालू आहे. या गोष्टीची शेवट लवकरात लवकर होणे आपल्यासाठी खूप गरजेचं आहे. कारण नेपाळ हा आपला मित्र राष्ट्र, आपला शेजारी राष्ट्र, आणि शेजारील राष्ट्रामध्ये जर अशा पद्धतीचा असंतोष धगधगत असेल तर त्याचा परिणाम आपल्याकडे नक्कीच होणार. त्यामुळे हे लवकरात लवकर शांत होणे खूप गरजेचं आहे.